नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्रो, मनोज जरांगे पाटलांनी शेवटच्या शांतता रॅलीमध्ये जी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पार पडली 13 जुलैला, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पुढं 20 तारखेपासून पुन्हा ते आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार झालेलं आहे किंवा अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि अनेकांना असं वाटतं की परत आता मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला बसू नये. याच्यामागं अनेक कारणं आहेत. स्वतः त्यांची जी तब्येत आहे ती अतिशय त्या ठिकाणी नाजूक अशा प्रकारचे आतापर्यंत त्यांनी अनेक जे उपोषणं आहेत ते केलेले आहेत या मराठा आरक्षणासाठी आणि त्यामध्ये ते अनेक वेळा हे अत्यावस्थ देखील झालेले आहेत आणि त्यांना म्हणजे अतिशय बिकट अशा परिस्थितीतून जावं लागलं. मराठा समाजाला इतका मोठा नेता आज मिळालेला आहे, परंतु परत जर ते उपोषणाला बसले तर परत त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आणि त्याच्या ही पेक्षा अजून वेगळं एक कारण त्या ठिकाणी या मराठा जो समाज आहे त्यांच्या मनामध्ये आहे, ते म्हणजे या उपोषणातून खरंच मराठा समाजाला काही मिळतंय का? किंवा काही मराठा समाजाच्या पदरी पडतंय का? असाही एक संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे आणि म्हणून आपण याच्यावरती आज हा व्हिडिओ बनवत आहोत. अनेकांची या ठिकाणी अशी इच्छा आहे, की मनोज जरांगे पाटलांनी आता पुन्हा या ठिकाणी उपोषणाला बसू नये. म्हणून आज या ठिकाणी मी हे 2 जे मार्ग आहेत, ते 2 मार्ग आपल्यासमोर मांडणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जे महामानव आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 2 मार्ग कोणते होते तर ते आपण पाहणार आहोत. कृपया करून या ठिकाणी कोणीही या 2 महामानवांची तुलना करू नये किंवा तुलना करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत नाहीये. तर स्पष्टपणे फक्त या दोघांचे जे मार्ग आहेत ते कसे आहेत ते सांगण्यासाठी या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जो मार्ग होता, अहिंसेचा मार्ग होता आणि त्यांनी या ठिकाणी जी उपोषणं आहेत ती अनेक उपोषणं केली आपल्या आयुष्यामध्ये. जवळपास त्यांनी 18 उपोषणं त्या ठिकाणी केलेली आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं उपोषण जे आहे ते 21 दिवस चाललेलं उपोषण आहे. 21 दिवसाची उपोषणं देखील त्यांनी 3-4 वेळा त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली आहेत. उपोषण हे त्यांचं एक हत्यार होतं आणि या उपोषणाच्या हत्यारानं त्यांनी अनेक वेळा ब्रिटिशांना देखील नमवलेलं आहे आणि ब्रिटिशांना देखील भाग पाडलेला आहे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी. परंतु आज जर आपण परिस्थिती पाहिली तर मनोज जरांगे पाटील इतक्या प्राणांतिकपणे उपोषण करतात, परंतु त्यांच्या मागण्या मान्य होत नाही. म्हणून आपण आजचं हे सरकार आणि ब्रिटिश सरकार याच्यामध्ये काय फरक आहे ते कृपया तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला ते लक्षात येईल. ब्रिटिश सरकार देखील महात्मा गांधींच्या उपोषणासमोर नमलेलं आहे किंवा त्यांनी माघार घेतलेली आहे. परंतु आपलं सरकार नमत नाही किंवा मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होत नाही उपोषणाच्या मार्गाने. हा मुद्दा या ठिकाणी मला मांडायचा आहे. आणि महात्मा गांधींचं जे हत्यार आहे ते उपोषणाचं आहे. परंतु या उपोषणाच्या हत्यारापेक्षा इतरही हत्यारं त्यांनी वापरलेली. हे सुद्धा मला इथं सूचित करायचं आहे, की मनोज जरांगे पाटलांकडे या उपोषणाऐवजी इतरही काही हत्यारं त्या ठिकाणी आहेत, इतरही काही आयुध आहेत, इतरही काही मार्ग आहेत, जे की ते त्या ठिकाणी उपयोगात आणू शकतात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मार्ग आहे महात्मा गांधींनी अनुसरलेला तो असहकार चळवळ. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी असहकार हा ब्रिटिशांशी केलेला आहे. त्यानंतर इतरही मार्ग त्यांनी अवलंबलेले आहेत आणि शेवटचं त्या ठिकाणी त्यांचा जो मार्ग होता चले जाव हे आंदोलन आपण पाहिलेलं आहे. चले जाव म्हटल्यानंतर 1942ला ते सुरू झालं आंदोलन आणि 47ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. तर अशा प्रकारे महात्मा गांधींचं जे हत्यार आहे ते उपोषणाचं आहे. पण त्याच्या बरोबरीने इतरही आयुध महात्मा गांधींनी वापरलेली आहेत. अहिंसेच्या माध्यमातून हे सगळं केलेलं आहे. हा एक मार्ग त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पुढे आहे आणि या मार्गाने सध्या मनोज जरांगे पाटील जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या मार्गानं फारसं यश असं आपल्याला मिळतंय असं या ठिकाणी वाटत नाही आणि ही मराठा समाजाची भावना झालेली आहे. म्हणून परत याच मार्गाने आपण गेलं पाहिजे का? तर इथं मला महात्मा गांधींनी जो मार्ग सांगितलेला आहे तो चुकीचा आहे किंवा तो त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा आहे आणि त्याच्यातून काही यश मिळत नाही असं म्हणायचं नाही. बिलकुल अशी धारणा याच्यामध्ये नाही. परंतु फक्त मी हे जे हत्यार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, की या मार्गाने मनोज जरांगे पाटलांना न्याय मिळू शकतो का? परत ते उपोषणाला बसतील, परत त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होईल आणि परत त्या ठिकाणी हे जे सगळं चाललेलं आंदोलन आहे ते विस्कळीत होण्याचा मोठा धोका याच्यातून निर्माण होतो. म्हणून हा एक मार्ग महात्मा गांधींचा आहे, अहिंसेचा आहे आणि उपोषणाचा आहे. परंतु उपोषणाबरोबर इतरही मार्ग महात्मा गांधींनी हाताळलेले आहेत. ते आपल्याला विसरून चालणार नाहीत. त्यानंतर या देशाच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्ग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये महात्मा गांधींसारखी उपोषणं केलेली नाहीत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा याची आपल्याला कल्पना आहे. परंतु मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक इतर मार्ग त्या ठिकाणी वापरलेले आहेत. ज्याच्यामध्ये
त्यांनी चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला आहे, सत्याग्रहाचा मार्ग सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी अवलंबलेला आहे. इतर अनेक प्रकारचे मार्ग अवलंबले आहे. परंतु याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं मला जे वाटतं ते म्हणजे त्यांनी या लोकांनी सत्तेमध्ये आलं पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी एक मत होतं. तुम्हाला जर काही परिवर्तन या समाजामध्ये करायचं असेल, तुम्हाला जर काही बदल घडवून आणायचा असेल, तर तुम्ही सत्तेमध्ये जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशी धारणा, अशी विचारसरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि याच विचारसरणीनुसार किंवा याच धारणेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली होती. आणि नंतर शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जन्माला आली. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी हा जो राजकीय पक्ष आहे याची स्थापना केली. आणि या पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी, दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करता येईल असं त्यांना त्या ठिकाणी माहिती होती. आणि त्याच्यातून रिपब्लिकन पार्टीचा जन्म झालेला आहे. आणि आज आपण पाहतो की रिपब्लिकन पार्टी त्या ठिकाणी या देशामध्ये कार्यरत आहे. तर हा एक मार्ग आहे की आपल्याला राजकीय सत्ता त्या ठिकाणी हातामध्ये घ्यायची आणि आपले जे प्रश्न आहेत ते सोडवायचे. किंवा गोरगरिबांचे प्रश्न कसे सुटतील, तर राजकीय सत्ता आल्याशिवाय ते सुटणार नाहीत. मागच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं किंवा मराठा समाजानं पाहिलेलं आहे की त्यांनी काय केलेलं आहे, एका पक्षाला किंवा एका पक्षाचं जे उमेदवार होते त्यांना पाडलं आणि दुसऱ्या पक्षाचे उमेदवार दिले. परंतु हे दोन्ही पक्षाचे उमेदवार मराठा समाजाचं काम करत नाहीत किंवा मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळवून देत नाहीत. मग याच्यामध्ये काय होतं, तर दुसऱ्या जो पक्ष आहे किंवा दुसरा जो विरोधक आहे त्यांना फायदा होतो. आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांनी किंवा सरकारने बैठक बोलावली होती मराठा आरक्षणासंदर्भात, त्यावेळेस विरोधी पक्षातील एकही नेता त्या ठिकाणी गेलेला नाही. त्यांना माहिती आहे की या सगळ्या गोष्टींचा त्यांना फायदा होणार आहे. नाही गेलं तरी त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काही माणसं उभी करणार नाहीत असं त्यांना वाटतंय. आणि याचा फायदा जसा लोकसभेला झाला तसाच विधानसभेला होईल. परंतु याच्यातून मराठ्यांचा प्रश्न सुटणार आहे का, तर अजिबात नाही. म्हणून हे दोन मार्ग अतिशय महत्त्वाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला जर प्रतिनिधित्व पाहिजे असेल तर तुम्ही राजकारणात गेला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं राजकारण केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तम प्रकारचे राजकारणी होते. अतिशय उच्च दर्जाचे लीडर होते. आपण हे त्या ठिकाणी मान्य करतो. आणि त्यांची विचारसरणी अशी आहे की आपण या मार्गाने गेलं पाहिजे, तरच तुमचे प्रश्न सुटतील. आपल्या देशाचे पहिले कायदा मंत्री या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि खूप मोठं काम त्यांनी मंत्री असताना केलेलं आहे किंवा सत्तेमध्ये असताना किंवा विरोधामध्ये असताना त्यांनी हे काम केलेलं आहे. तर हा एक मार्ग आता मनोज जरांगे पाटलांसमोर आहे की आपल्याला कोणत्या मार्गानं जायचं आहे. परत जर ते उपोषणाला बसले तर त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकार फारसं काही लक्ष त्या ठिकाणी देत नाही. तर हे दोन मार्ग या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचे होते. महात्मा गांधींचा उपोषणाचा मार्ग आज खरंच या ठिकाणी त्या मार्गाने आपले प्रश्न सुटतील का, ही धारणा मराठा समाजाची आहे. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं की तुम्ही राजकारणात गेला पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं राजकारण केलं पाहिजे, याच्यातून आपले प्रश्न सुटतील का. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील असं म्हटले होते देखील की तुम्ही मागता काय, देणारे बना. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला काहीतरी तुमचं मागत आहात. शेतकरी असतील तर आम्हाला हमी भाव द्या, असं तुम्ही त्या सरकारला किंवा शासनातील प्रतिनिधींना म्हणता. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही देणारे बना. मग आता ती वेळ त्या ठिकाणी आलेली आहे की मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार देणारे बनू शकतो आपण. तर त्या पद्धतीनं जर आतापासून स्ट्रॅटेजी केली तर ही काही फार मोठी गोष्ट नाही. आणि या समाजाची ताकद या समाजानं दाखवून दिलेली आहे. अनेक इतर जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन अशा प्रकारचे गोरगरिबांचा मोठा लढा, मोठी क्रांती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण देशात देखील होऊ शकते. जे प्रस्थापित आहेत त्यांना आपण घरी बसवू शकतो आणि जे विस्थापित आहेत त्यांना आपण विधिमंडळात त्या ठिकाणी बसवू शकतो. एखादा शेतामधील रुग्ण धरणारा माणूस जर विधिमंडळात गेला तर काय प्रॉब्लेम आहे किंवा काय हरकत आहे, तो गेला पाहिजे. एखादा शेतकरी त्या ठिकाणी गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर म्हणणं होतं या देशाचा पंतप्रधान हा शेतकरी पुत्र झाला पाहिजे. आणि तसं आपण या ठिकाणी करू शकतो. म्हणजे विस्थापित त्या पदापर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतात किंवा विधिमंडळामध्ये जाऊ शकतात आणि आपलेच प्रश्न ते सोडवून घेऊ शकतात. हा एक मार्ग त्या ठिकाणी आहे. याच्या पुढं एक अलीकडचं उदाहरण या ठिकाणी मला तुम्हाला द्यायचंय की उपोषण किंवा अशा प्रकारच्या त्या ठिकाणी आंदोलन जे आहे त्याचं काय झालेलं आहे. हे आपण 2011 मध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन पाहिलेलं आहे. त्यांनी जे उपोषण केले होतं तेही पाहिलेलं आहे. आता अण्णा हजारेंबद्दल अनेकांची अनेक मतं आहेत ते की त्यांनी विशिष्ट लोकांसाठी काम केलं. आणि या आंदोलनामुळे काय झालं त्याचं हे एक आपण उदाहरण पाहत आहोत की या आंदोलनाचा फायदा हा कम्प्लिटली त्यावेळेस विरोधात असणाऱ्यांना झाला, म्हणजे भाजपला झाला. आणि भाजप तेव्हा
2014 मध्ये सत्तेवर आलं. तर या आंदोलनाचा खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे. मग त्याच्यामधल्या एक ह्या तुम्ही पाहू शकता किरण बेदी भाजपमध्ये गेल्या. दुसरे जे आहेत या ठिकाणी या आंदोलनाचं प्रॉडक्ट म्हणजे अरविंद केजरीवाल. म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीनं पुढं काम केलं. दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि दिल्लीवासियांसाठी अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. शिक्षणामध्ये काम केलेलं आहे. परंतु त्यांना आता जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे किंवा त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे. तर ह्या आंदोलनाचं आपण हे एक फलित त्या ठिकाणी पाहू शकतो. म्हणून हे मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे तेही आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो. त्याच्यातून एक असं मोठ्या प्रकारचं राजकीय नेतृत्व निर्माण होऊ शकतं आणि या नेतृत्वातून किंवा या माध्यमातून आपले प्रश्न त्या ठिकाणी आपण सोडून घेऊ शकतो. आणि या आंदोलनानं काय झालेलं आहे, अण्णा हजारेंच्या त्या उपोषणानं विरोधी पक्षाला फायदा झाला. आजही तेच त्या ठिकाणी लोकसभेमध्ये झालेलं आपण पाहिलं. मनोज जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी जे आंदोलन आहे, कारण मागण्या ह्या कोणाकडे असतात? सरकारकडे असतात आणि सरकार, मनोज जरांगे पाटील म्हणतात, सरकार हे मायबाप आहे आणि तेच आम्हाला आमच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य कराल. मग निश्चितच सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही, त्याचा फायदा विरोधकांना झाला आणि विरोधक त्या ठिकाणी आले. परंतु जितके काही या ठिकाणी मराठा समाजाच्या बळावरती निवडून आलेले खासदार असतील, तो एकही खासदार आतापर्यंत संसदेमध्ये या प्रश्नावरती बोललेला नाही किंवा स्पष्टपणे त्यांनी भूमिका घेतलेली नाही. हे निश्चित आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या आंदोलनाकडे फार वेगळ्या दृष्टीनं पाहण्याची गरज आहे आणि या आंदोलनाची जी दिशा आहे ती निश्चित करणं गरजेचं आहे. आता हे सगळं मनोज जरांगे पाटील करणार आहेत. फक्त आपण एक प्रबोधन म्हणून किंवा इतरांना ह्या गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून तुमच्या समोर मी मांडतोय. मनोज जरांगे पाटलांसमोर हे 2 महत्त्वाचे जे मार्ग आहेत ते आहेत. एक तर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग स्वीकारायचा आणि राजकारणामध्ये जायचं. मनोज जरांगे पाटील नेहमी सांगत आहेत, की आम्हाला राजकारणाशी काहीही देणं-घेणं नाही. आम्हाला राजकारणात जायचं नाही. आम्हाला समाजकारण करायचंय. परंतु असं कितीही म्हटलं तरी आपण राजकारणापासून वेगळे होऊ शकत नाहीत आणि हे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं. प्रत्यक्ष आपला राजकारणाशी संबंध आहे. असं आपण जरी म्हणत असलो आमचा संबंध नाही आणि आपण आपल्या मागण्या सरकारकडे मांडत असलो तरीही आपला राजकारणाशी संबंध नाही असं होतच नाही. आपला कंप्लिटली राजकारणाशी संबंध आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी आता भूमिका घेणं आवश्यक आहे. परत त्या ठिकाणी ज्यावेळेस ते हिंगोलीला आले होते, मी स्वतः त्यांची भेट घेतली आणि ज्यावेळेस मी त्यांना भेटलो तर त्यांची जी तब्येत आहे ती अतिशय नाजूक आहे आणि परत जर ते उपोषणाला बसणार असतील तर परत त्यांच्या तब्येतीवर परिणाम होईल. एक अतिशय प्रामाणिक नेता, समाजासाठी झटणारा नेता, समाजासाठी सर्वस्व अर्पण करणारा नेता परत या समाजाला मिळणार नाही आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आपली तब्येत सुद्धा सांभाळली पाहिजे. तब्येत जर सांभाळली तर पुढं सगळं त्या ठिकाणी हे होणार आहे. नाहीतर मनोज जरांगे पाटील जर अशा पद्धतीनं तब्येतीची हेळसांड करत असतील तर यातून मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि ते टाळलं पाहिजे. म्हणून त्यांनी परत त्या ठिकाणी उपोषणाला बसू नये. अशा अनेक लोकांचं मत, अनेक तज्ज्ञांचं देखील मत या ठिकाणी आहे. आता हे जे आहे ते तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते ते तुम्ही कृपया कमेंट करून त्या ठिकाणी आपला जो अभिप्राय आहे तो कळवा आणि शेवट जो आहे तो मी या लाईननं करणार आहे. महाकवी सुधाकर गायधनी यांनी त्यावेळेस त्यांचं एक कॉलम पेपरमध्ये चालत होतं, त्याच्यामध्ये लिहिलेली ही कविता आहे. त्याच्या काही ओळी या ठिकाणी आहेत. त्या ओळी तुम्हाला मी सांगतो आणि ही जी परिस्थिती आहे ही अशीच त्या ठिकाणी होत आहे असं मला वाटतंय. आता वऱ्हाडी भाषेमध्ये आहेत हे, परंतु याचा अर्थ आपण पाहूया. जेव्हा मंत्र्यांची गाडी पेंडाल पुढून जाते, तेव्हा थोडा कचरा, थोडा गागरा पेंडालमध्ये येते. तोच गागरा मस्तकी लावा आणि मनोमनी म्हणा, हेच सरकार येऊ देगा देवा. आता हा जो गागरा शब्द आहे या ठिकाणी, या गागरा शब्दाचा अर्थ आहे गागरा म्हणजे शेण. आता हे काय सांगितलेलं इथं, की थोडा कचरा आणि थोडा गागरा पेंडालमध्ये येते. आता ही एक कल्पना आहे. ही कल्पना अशी आहे, की मंत्र्याच्या मंत्रालयासमोर एक पेंडॉल टाकून काही लोक उपोषण करत आहेत आणि त्या उपोषणाच्या स्थळाच्या समोरून किंवा त्या पेंडाल समोरून मंत्र्याची गाडी जाते आणि त्या गाडीमुळं काही कचरा आणि त्या जमिनीवर पडलेलं जे शेण आहे ते उडून त्यांच्या पेंडालमध्ये येतं आणि तेच उडून आलेला कचरा किंवा धूळ किंवा तो जो शेण आहे, गागरा म्हणजे धूळ किंवा शेण, हे त्या उपोषणकर्त्यांनी मस्तकी लावायचं आणि मनोमनी म्हणायचं की हेच सरकार येऊ दे का देवा, म्हणजे पुन्हा हेच सरकार येऊ दे आणि आमच्या मागण्या मान्य न होऊ दे. तर अशा पद्धतीने हे सगळं चाललंय की काय असं या ठिकाणी वाटायला लागतं आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी हे 2 मार्ग त्या ठिकाणी जे आहेत ते पाहिले पाहिजेत. त्याच्यामध्ये राहून या ठिकाणी इतरही अनेक मार्ग जे आहेत ते आपल्याला हाताळता येतात.
याच्यामध्ये मला जर तुम्ही विचारलं, की तुम्हाला कोणता मार्ग योग्य वाटतो, तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग योग्य वाटतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच मार्गानं या ठिकाणी आता इथून पुढे जाणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. तर कृपया आपण कुठलीही या ठिकाणी इथं तुलना करत नाहीत. वारंवार किंवा परत मी तुम्हाला ते सांगतोय. आपणही ही तुलना करू नये. ही दोन्हीही माणसं अतिशय मोठी होती. यांनी देशासाठी खूप मोठं बलिदान किंवा खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि म्हणून आपण यांची तुलना त्या ठिकाणी करणार नाही. फक्त यांचे जे विचार आहेत किंवा यांचे जे मार्ग आहेत हे मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.